रायगडच्या पाली भुतिवली डॅममध्ये 2 तरुण बुडाले. पोहताना 2 तरुणांचा बुडून मृत्यू. मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश. सोलापूरच्या एमआयडीसी मध्ये लागलेली आग 11 तासांनंतरही धुमसतीच. सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू तर 5 ते 6 जण अडकल्याची शक्यता. हैदराबादमधील चारमिनार जवळील इमारतीमध्ये अग्नितांडव. आगीत होरपळून 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी मध्ये भीषण आग. एमआयडीसीतील एका कारखान्यामध्ये आग लागल्याची माहिती. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पसरले आगीचे लोळ. बीडच्या परळीमधील मारहाण झालेल्या तरुणाची खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली भेट. तर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा, सुरेश धसांची मागणी. न्याय मिळण्यासाठी बीड परळी महामार्गावर रास्ता रोको. ऑपरेशन सिंदूरबाबत बाजू मांडण्यासाठीच्या शिष्टमंडळामध्ये शशी थरूरांच्या समावेशानं वादंग. काँग्रेसची यादी डावलणे हे गलिच्छ राजकारण, काँग्रेसची टीका. तर राऊतांकडून इंडिया आघाडीला बहिष्काराचं आवाहन. महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, अरविंद सावंत यांना संसद रत्न तर नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड आणि मेधा कुलकर्णींनाही पुरस्कार. भारतीय लष्कराचा ऑपरेशन सिंदूरचा आणखी एक व्हिडिओ जारी. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे कॅम्प नेस्तनाबूत तर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार, भारतीय लष्कराने दिली माहिती. अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद वाढला. कोल्हापूर सांगली मार्गावरील अंकली नाक्यावर आंदोलन. आंदोलकांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या. गाड्या अडवल्यामुळे सतेज पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. सोलापूर पुणे महामार्गावर कांद्यानं भरलेला ट्रक उलटला. अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडीचा जेईई परीक्षेच्या विद्यार्थ्यांना फटका. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास उशीर. राज्यातील विविध भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. नाशिकमधील चांदवड, नंदुरबार, रत्नागिरी, वर्धा आणि परभणीला झोडपलं. शेती पिकांचं मोठं नुकसान.